फार जुनं आहे. अनेक वर्षाच्या मार्केटला झालेत. पुढचा पण 700 काय झालो पीडब्ल्यूडी सांगितले की सगळे तुम्हाला काढावे लागतील. पण आपण खूप मुक्त्या करून त्या ठिकाणी आपण थांबवलं. एक एक दुकान कमी केलं आणि रस्ता त्या ठिकाणी मोठा केला. पण मी खरंच सांगतो की आता ते इतकं खाली गेलेलं आहे रस्त्यापेक्षा फूट 1.5 फूट. त्यामुळे आपल्याला अडचण आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून मी प्रयत्न असा करतोय की त्याच ठिकाणी त्याच साईडचं 2-2 मध्ये दुकान जर आपल्या सगळ्या काढता आले तर ते अधिक बरं होईल. पण ते दुकान त्याचं आहे त्याला वापरतोय. त्याच्याबद्दल तुम्ही काही लावली तिथे आपल्याला पुन्हा नवीन पुतळा उभं करायचं नाहीये, स्मारक उभं करायचं नाहीये. त्यामुळे ती अडचण नाही. इकडे अडचण होती आणि ते मार्केटला फारच जुनं म्हणजे ते आता जर यावरची काढलं नसतं तर ते मोठा अपघात वेगळी झाला असता. फार मोठं दुर्दैवी घटना घडली असती आणि मला आपण ते काढलं. ठिकाणी शिवाजी महाराजांवर झालेले आहे. पण या ठिकाणी तशी काही अडचण नाही मला असं वाटतं. आपण केलं तर लगेच 6 महिन्यामध्ये ते तात्काळ उभं करून 4-5-6 महिन्यामध्ये तशी व्यवस्था करू. पण ते पीडब्ल्यूडीशी बोलतो आहे ते फक्त अंतिम निर्णय झालेला नाही. त्याच्या मागचा उद्देश आहे की एक वाक्य त्याच्यामध्ये यावी, तुमचे दुकान व्हावं, सुंदर दिसावं, गावात येणाऱ्या माणसाला असं वाटलं पाहिजे की काय व्यापारी पेठ या ठिकाणची आहे. हा माझा त्यामागचा उद्देश आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणाला त्रास गावामध्ये कोणालाही व्यापाराला देत नाही. एकही व्यापाऱ्याला त्रास देत नाही. आज अनेक जणांनी मला सांगायला हरकत नाही नियम पाहिजे थोडं काम केलेलं आहे. पुढे वाढवून घेतलेलं आहे. जळगाव रोड, वाकी रोड, भुसावळ व्यापारी बाजारात तिकडेच मोठी उमलेली. म्हणजे सगळे घर आहेत, बंगले आहेत. पण बंगल्याच्या पुढे सगळ्यांची दुकानं काढून घेतलेली सगळ्यांनी. जवळपास 90% लोकांनी आपल्या बंगल्यासमोर सगळे दुकानं काढून घेतलेले आहेत. कंपाऊंडच्या पुढे येऊन गटारावर येऊन सुद्धा बांधून घेतलेले आहेत. तरी पण आम्ही फार कुणाला अजून त्रास दिलेला नाही. अजून दिलेला कारण 35 वर्षापासून तुम्हाला माहिती की या ठिकाणी निवडून येतोय. तुम्ही मला निवडून देतात. नगरपालिका आपल्याकडे येत आहे खाती. 100% लोक नगरपालिकेत आपले हे काम नगरपालिकेचं आहे. आम्ही कुणाला रोखलं नाही, टोकलं नाही, कुणाला म्हटलं नाही. समजा तुम्हाला 2 पैसे मिळत आहेत, व्यापार वाढतोय, उद्योग वाढतोय, 4 लोकांचा रोजगार वाढतोय. त्या उद्देशाने आम्ही कुणालाही काहीही बोलत नाही. पण आपण थोडं पाहतो एकदम रस्त्यावर दुकान मांडू नका. मला असं वाटतं काही ठिकाणी लोक ते गटारच्या बाहेरून बसतात. सगळ्या मोटरसायकली वगैरे एकदम लावून बसून गेलेले आहेत. ते मोठं अडचणीत होतं. तेवढं आपण टाळलं तर ते बरं होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे की जामनेरची बाजारपेठ आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. त्याच्याबद्दल तर कोणाच्या मनामध्ये किंवा शंकाच नाही की मोटरसायकलचा आकडा घेतला जामनेरला किती गेल्यात. जामनेरला म्हणजे आधी जळगाव घ्यायचं आपण आता जामनेरला शेकड्यामध्ये एकेका कंपनीच्या 2-300 मोटरसायकल जामनेरमध्ये विकल्या गेल्या एकेका कंपनीच्या. तुम्ही विचार करा म्हणजे आता लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे. आपण काही म्हटलं तरी यावरती दुष्काळ असल्यामुळे थोडं अडचण आहेच. ओला दुष्काळ झाल्यामुळे अडचण आहे. फक्त आणेवारीवर पिकांवर सुद्धा मार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण तरी सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये आता आपण पुढे चाललेलो आहे. आपल्याला कल्पना आहे भाषणाची झालेली असतील. आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा अशी तरी कळाला असेल की जीएसटी अनेक गोष्टींवरती जीएसटी आता मोदींनी बंद केलेला आहे. आणि कर प्रणाली इतकी सुटसुटीत केली आहे. तुम्ही पूर्वीचे दिवस आठवा की आपल्याला कर किती प्रकारचे भरावे लागत होते, किती ऑफिसचे तिथे घालावे लागत होते, किती आपल्याला अधिकाऱ्याच्या मागे मस्करावर फिरायला जातं. पण आता ती सगळी किचकट कर प्रणाली ती दूर करून मोदींनी एकच जीएसटीच्या माध्यमातून कर प्रणाली सुरू केलेली आहे. आणि त्यात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत, गरीब माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यांच्यावरचा जीएसटी आता जवळपास सगळा बंद झालेला आहे. आणि त्यामुळे मग थोडी स्वस्ताही पण आली. सामान्य माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, नोकरदार माणूस आहे, त्याला सुद्धा कुठेतरी आधार मिळालेला आहे. मोदींचा उद्देश एक आहे की हा देश पुढे गेला. तिथे आपण स्वतः बनवलेला माल हा देशामध्ये विकला गेला पाहिजे. बाहेरून माल आणायचा, परकेशन खर्च करायचं, बाहेर सगळा आपला पैसा जायचा. त्यामुळे आता स्वदेशीचा नारा आपण या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे स्वदेशी या फक्त यासाठी दिलेला आहे की हा देश पुढे गेला पाहिजे. तिथे पुढे आर्थिक स्रोत वाढले पाहिजे. आपणच तयार केलेला माल आपण घ्यावा हा आग्रह आता मोदींनी या ठिकाणी केलेला आहे. परवा तुम्ही बघितलं असेल अमेरिकेने गेल्या 2-3 महिन्यापासून तेवढा पैमान घातलेला आहे, तेवढा टॅक्स आपल्याला लाभलेले आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. त्यांना पुन्हा माघार घ्यावे लागेल. तुम्हाला सांगतो
पण त्यांनी ज्या पद्धतीने इतका टॅक्स 100% टॅक्स आपल्या पुन्हा आणलेला दुप्पट 100% म्हणजे 1000 रुपये टॅक्स, मला वाटतं हे खरं तुम्हाला अपेक्षित नाहीये. पण मोदीजींनी असं सांगितलं की बाबा आपणच पुढे गेलो पाहिजे, आपली अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे, बाकी ते संपले पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या उद्योगाचा सुटून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आपणही तिच्यावर चोरावर मोर असं म्हणून आपण मोदीजींनी कुठली काढली की आता आपण आपल्या देशातला माल आपणच बनवायचा, आपणच खरेदी करायचा, स्वदेशीवर आपला अधिकार जास्त आपल्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे रोजगारी तयार होणार आहेत, स्थानिक कारखान्यांना सुद्धा त्या ठिकाणी वाव मिळणार आहे, त्या ठिकाणी स्वतःची आपली अर्थव्यवस्था वाढणार आहे आणि 4 लोकांना रोजगारही मिळणार. आणि म्हणून यासाठी हा आग्रह आहे की आता आपण आपला मालच जास्त आपण दुकानामध्ये ठेवावा, तोच आपण जास्त विकावा आणि लोकांना सुद्धा आग्रह करा. प्रचार प्रसार तर चालूच आहे, पण परदेशी जो माल आहे विशेष करून चायनाचा माल खूप स्वस्त येतो. आपल्याला जी कल्पना आहे ही वस्तुस्थिती आहे, तिथे 10 रुपयाला मिळणारी वस्तू चायनामध्ये 2 रुपयाला मिळते, वेळ प्रसंगी 1 रुपयाला पण मिळते. इतका फरक त्या ठिकाणी आहे, इतका फरक आहे चायनामध्ये आपल्याला. का तिथे मनुष्यबळ भरपूर आहे, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे आणि एकाच वेळेला आपण त्या ठिकाणी इथे करायचं समजा एखाद्या प्रोडक्शनचे 1 लाख वस्तू बनवतो ते 50 लाख बनवतात. आणि त्यामुळे मग त्याला प्रोडक्शनमध्ये ते सगळा त्याचा वाचतो, प्रोडक्शन दिल्यामुळे, त्यामुळे मग त्याला ते स्वस्त विकणं इथे शक्य होतं. पूर्वी आपल्याला केवढं दम भरायचं, केवढा रोज पुरापत्या करायचं, छोटे छोटे राष्ट्र होते. पण आज कोणाची हिंमत होत नाही. आज चायनाने सुद्धा मैत्रीसाठी आपल्याकडे हात पकडला, त्याने सुद्धा आपल्याला आम्हाला असं कधी झालेलं होतं. अमेरिकेनं आपल्याला पाय घड्यात घालते, रेड कार्पेट टाकलं मोदींनी आले की किती वेळा ते वसुलींना बोलत आहेत. पूर्वी भारताच्या पंतप्रधानांना अमेरिका बोलत नव्हतं, कधीच बोलत नव्हतं. पण आता वर्षातून 4 वेळा त्याचे आमंत्रण येतात, ते स्वतः इकडे येत आहेत. चायना इंडियामध्ये असेल, रशिया इंडियामध्ये असेल, कशाप्रकारे जे संबंध होत चाललेले आहेत ते का होत चालले तर आपण आता स्वयंपूर्ण झालेलो आहोत. आपण आपल्याला कोणाचे जर विमान भाड्याचे येतील, विकत घेतले जातील तेव्हा आपण युद्ध करू. आपल्याला सबमरीन पाणबुड्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या आहेत, मोठी मोठी लढाऊ जहाज आहेत समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये, ती आपली आहेत. आपण ती बनवायला लागलेलो आहोत, स्वतः बनवतो, लोक आपल्याकडून विकत घेत आहेत. आणि त्यामुळे आपली ही दर्शन सगळ्या जगामध्ये वाढलेली आहे. आपण कोणाच्या मागे लागत नाही, आपण कोणाचं नाव घेत नाही, कोणाची खोडी काढत नाही. पण आपली खोडी जर कोणी काढलं तर आपण घरामध्ये घुसून मारतो. हे मात्र लोकांनी आता बघितलेलं आहे, सर्व जगाने या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून आपल्या वाटेला आता तुम्ही उलट मैत्रीचा हात सर्व जग आपल्या पुढे ठिकाणी पुढे करत आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एकच विनंती होती की जीएसटीच्या बाबतीमध्ये आता मोदींनी खूप मोठा एक बेनिफिट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला दिलं म्हणजे खालच्या माणसाला दिलेलं. आता वस्तूंच्या किमती आहेत काही कमी होत चाललेल्या आहेत, लोकांना परवडेल अशा पद्धतीने सगळ्या वस्तू ज्या लोकोपयोगी आहेत जीवनाला घेऊन लागत आहेत अशाच्या किमती कमी झालेल्या आहेत. त्यात एक प्रचार प्रसार झाला पाहिजे. लोकांना आपण सांगितलं पाहिजे मोदीजींनी हे सगळं कमी केल्यामुळे याचं स्वस्त झालेलं आहे हे सांगणं आपलं एका ठिकाणी काम आहे. आणि म्हणून या स्वदेशी वस्तूंचा वापर करून आपण जास्तीत जास्त स्वदेशी मालाला आपण कशी करू, स्वदेशी आपल्या फॅक्टरी असतील, उद्योग असतील, हे कसे चालतील, प्रोडक्शन आपलं जास्तीत कसं होईल यासाठी हातात लावण्याचं काम तुमचं आहे. आणि आता एक विशेष करून माझ्याकडे पण सुद्धा की ऑनलाईन आपल्याकडे नवीन पद्धत सुरू झालेली. आम्ही पोरांना म्हणतो आमच्याकडे मुंबई मुंबईला आपण सगळं ऑनलाईन करूया, त्यामुळे आपले नुकसान आहे की नाही. परंतु ऑनलाईन पद्धती थोडीशी बंद झाली पाहिजे, ती थोडी कमी झाली पाहिजे. आता ती सगळ्या ठिकाणी ठराविक वर्गामध्ये आहे, पण आता सामान्य कुटुंबात सुद्धा मुलं मुली खास झालेले सगळ्या मोबाईल वगैरेच्या मध्ये पटकन पटकन जातं की सगळेच बघायला मिळतं काय काय नाही, सगळं ऑर्डर दिली की तर त्याच्यावर डिस्काउंटही मिळतो. त्यामुळे मग आपण एवढे शोरूम जाऊन बसलात, आपण एवढा खर्च करून बसलेलात, मग आपलं काय. मला वाटतं त्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न असले पाहिजेत, आमचे प्रयत्न असले पाहिजेत. आणि म्हणून जेणेकरून हा व्यापारी जगला पाहिजे, उद्योगी जगला पाहिजे, ग्राहकही जगला पाहिजे.